आकाशवाणी औरंगाबाद केंद्र प्रासंगिक. सध्या शेअर बाजारानं तेजीचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार या बाजाराकडे मोठ्या प्रमाणात आकर्षक होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातली तेजी आणि गुंतवणुकीविषयी शेअर ब्रोकर आणि प्रशिक्षक श्रीमती शीतल बाखरे यांची रमेश जायभाई यांनी घेतलेली मुलाखत आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहात. श्रोतेहो, शेअर बाजारात सध्या जोरदार तेजीचं वारं आहे. कधी नव्हे ते सर्वच निर्देशांकांनी आपले जुने उच्चांक मोडीत काढत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. शेअर बाजारातल्या या तेजीनं नवे गुंतवणूकदार या बाजाराकडे आकर्षित होत आहेत. हा बाजार गुंतवणूकदारांचे फायदे करून देतो, तसेच तो नुकसानही करतो. या बाजाराच्या नफ्या तोट्याचं एक शास्त्र आहे. या पार्श्वभूमीवर हे शास्त्र समजून घेण्यासाठी आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचे मार्ग, नफा तोटा आणि त्यातील जोखमीची माहिती करून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये शेअर ब्रोकर आणि गेल्या 15 वर्षापासून शेअर विषयक प्रशिक्षण देण्याचं कार्य करणाऱ्या शीतल बाखरे यांना निमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडून या शेअर बाजाराची तसंच सध्या असलेल्या तेजीची माहिती करून घेणार आहोत. नमस्कार शीतल मॅडम. नमस्कार सर. छान वाटलं आज तुमच्याकडे येऊन. पहिली गोष्ट मी तुम्हाला थांबवेन या ठिकाणी की तुम्ही आधी सांगितले की नफा होतो आणि तोटा होतो. मी आजपर्यंत 15 वर्षात हे शिकवत आली आहे की मार्केटमध्ये तोटा होत नाही, पण त्या तोटा न होण्याच्या पाठीमागे काही शास्त्र आहेत, ती आता मी तुम्हाला एक एक करून समजवणार आहेत किंवा त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. बरोबर आहे मॅडम, पण शेअर्स मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्यांना शेअर्समध्ये नफा होतो यापेक्षा तोट्याची भीती जास्त असते. त्यामुळं त्यांना सुरुवातीपासूनच आपण शेअर्स म्हणजे काय इथून जर माहिती द्यायला सांगितली तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. आणि त्यांच्या मनातली ही जी तोट्याची जी भावना आहे ती आपण यामधून काढून टाकू शकतो. अगदी बरोबर आहे. शेअर मार्केट अतिशय साधा आणि सोपा मार्ग आहे पैसे कमवण्याचा. शेअर्स म्हणजे काय तिथून मी सुरुवात करायला हे करेन. शेअर्स म्हणजे की एक कंपनी असते. सगळ्यांचा हा भ्रम असतो की ती कंपनी आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट करते. तसं काहीही नसतं या ठिकाणी. या ठिकाणी असते की कंपनीचे भाग भांडवल जे आहे ना त्याची खरेदी विक्री आपण विकत घेतो. शेअर मार्केटमध्ये लॉट्स ऑफ बायर्स असतात, लॉट्स ऑफ सेलर्स असतात. ते या ठिकाणी बाईंग करतात, ते या ठिकाणी सेलिंग करतात. त्यामुळे जो काही प्रॉफिट लॉस होतो तो कंपनीला नाही होत, तो आपल्या लोकांना, बरोबर, गुंतवणूकदारांना होतो. आम्हाला हे सांगा की शेअर बाजारात उतरताना किंवा शेअर बाजारात गुंतवणुकीची जर कुणाची इच्छा असेल त्याला कोणत्या गोष्टीची गरज असते? शेअर मार्केटमध्ये तुम्हाला खूप पैसे कमवायचे आणि पहिली स्टेप म्हणजे जस्ट तुम्ही आता विचार करते की मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, तर फर्स्ट थिंग तुम्हाला एक चांगला सब ब्रोकर किंवा ब्रोकर शोधायला लागेल. त्याच्याकडे जाऊन तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायला लागेल. जसं बँकेत तुमचे पैसे सेफ राहतात तसे शेअर मार्केट आता डे बाय डे सेबीची ट्रान्सपरन्सी खूप आली आहे. म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एवढी ट्रान्सपरन्सी आणली की तुमचे पैशांचा लॉस होत नाही, तुमच्या शेअर्सचा लॉस होती. आधी पेपर फॉर्मॅट होतं, आता इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला डीमॅट अकाउंट मस्ट झालंय. डीमॅट अकाउंटसाठी तुम्हाला पॅन कार्ड, ऍड्रेस प्रूफ प्लस 6 मंथ बँक स्टेटमेंट आणि 2 पासपोर्ट साईज फोटो लागतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं लागतं तुम्हाला फोन. ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही प्रकार आहेत. आणि आजकाल आपलं युग एवढं आयटी झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या हातात असते, मोबाईलमध्ये असते. एक तर तुम्ही ऑनलाईन मोबाईलवर ट्रेड करू शकता किंवा सगळ्यात सजेस्ट मी सगळ्यांना नेहमी हेच करते की तुम्ही ऑफलाईन ब्रोकर प्रेफर करा. म्हणजे काय होतं की तुम्ही कुठेही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये असलात, एक फोन केला की तुमचा ब्रोकर तुमची ऑर्डर बाईंग सेलिंगची घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला रोजच्या रोज शेअर मार्केटशी अपडेटेड राहायचं असेल तर बिझनेस न्यूज चॅनल्स तुम्ही बघायला सुरुवात करा. आम्ही प्रेफर करतो सीएनबीसी चॅनल, कारण त्याच्यात ओव्हरऑल सगळ्या न्यूज तुम्हाला परफेक्ट त्याच्यावर अवेलेबल होतात. बरोबर आहे मॅडम. पण शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदाराला यायचं असतं, त्याच्या मनामध्ये किंवा शेअर बाजारात आता आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला खूप पैसा लागतो. तर असं काही आहे का? मग शेअर बाजारात उतरण्यासाठी कशाची गरज असते? खूप गैरसमज मार्केटबद्दल लोकांनी पसरवून ठेवलेत. ज्यांना छोटा मोठा लॉस झालेला असतो तो त्यांच्या चुकीमुळे झालेला असतो. त्यांना अर्धवट त्याच्यातलं नॉलेज असतं. कोणीतरी समथिंग सांगते की हा शेअर बाय कर, तो शेअर बाय कर, आणि ते बाय करतात. आणि मग तिथनं ऑलरेडी तो शेअर वाढलेला असेल, तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी लॉस होणारच आहे. पहिली गोष्ट, शेअर मार्केटमध्ये शिक्षणाची अट नाहीये.
म्हणजे हाऊसवाईफ पण असेल. आता माझ्याकडे मी गेल्या 15 वर्षापासून जेव्हा क्लासेस घेते तेव्हा मी बघते ना की आता माझ्याकडे वेळ खूप आहे, मी काय करू. पण तुमच्याकडे वेळ असताना तुम्ही टीव्ही सिरियल्स बघण्यापेक्षा मी सांगते की तुम्ही सीएनबीसी वॉच करा आणि बसल्या बसल्या घरामध्ये तुम्हाला 500,000 रुपये सहज मिळतात. त्यासाठी तुम्हाला अबाऊ 18 इयर एज कंपल्सरी आहे आणि शैक्षणिक अट या ठिकाणी नाहीये. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही इथे जास्तीत जास्त फायदा कमवू शकता. बरोबर मॅडम, पण आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो तर गुंतवणुकीचे सध्या लोकांना एक प्रकार माहिती आहे, तो म्हणजे बँकेमधली सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं. तर ते सेव्हिंग अकाउंट आणि हे तुम्ही सांगत होता की डीमॅटचं एक अकाउंट, तर या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय, तुम्ही तुमच्या रोजच्या जे खर्च आहेत त्याच्यामधले काही पैसे वाचवतात आणि बँकेमध्ये बँकेला वापरायला देऊन येतात. हे माझं स्पष्ट मत आहे. ह्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेईल तर ते मी नाही सांगू शकत. पण इन्व्हेस्टमेंट हा प्रकार वेगळा आहे. डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही शेअर्स घेताय म्हणजे तुम्ही आज अ कंपनीचे छोटेसे भागधारक होतात. त्या ठिकाणी काय होतं, तुम्ही रिस्क घेतली असं म्हणलात तरी चालेल, पण तुमची जी सेव्हिंग आहे त्याच्यावर आजकाल बँकेचा इंटरेस्ट तुम्ही बघताय की किती कमी झालाय. म्हणजे 7-8% मिनिमम तो इंटरेस्ट झालाय. त्या इंटरेस्ट मध्ये जर तुम्ही रिटायर्ड झालात आणि तुमचे जे फंडचे पैसे होते वगैरे ते सगळे व्हॉट एव्हर जे आलेत आणि तुम्ही विचार करताय की या फंडवर मी आता माझं फुल लाईफ काढेल, पण ते नॉमिनल अमाऊंट असते. हेच जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, थोडीशी रिस्क घेतली, तर तुम्हाला 30 to 40% रिटर्न मंथली तुम्ही जी काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याच्यावर मिळेल. म्हणून सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोघे वेगळे प्रकार आहे. सेव्हिंग म्हणजे बस तुम्ही जमा करून ठेवता आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न करताय. सध्या शेअर मार्केटचं जे तेजी आलेली आहे सध्याची तेजी, या तेजीचं तुम्ही कसं वर्णन करता? ही तेजी कशामुळे आली असे तुम्हाला वाटतं? बघा, निफ्टी आणि सनसेक्स म्हणजे निर्देशांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याला आपण एनएससी म्हणतो. गेल्या 50 वर्षात रेकॉर्ड्स हाय आहेत. या बरोबर आहे. 32,672.70 हा सनसेक्सनी हाय लावलाय आणि 10,114.80 हे निफ्टीनी हाय लावलेलं आहे. पहिले तर मी या ठिकाणी गुंतवणूकदारांचं अभिनंदन करेल की ज्यांनी रिस्क घेतली, रिस्क म्हणण्यापेक्षा ज्यांनी फ्युचर आपलं ब्राईट करण्याचा प्रयत्न केला आणि काही काळाआधी शेअर्स विकत घेऊन ठेवले. आज ते गुंतवणूकदार खरोखरच खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी योग्य डिसिजन घेतलं आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्यानंतर सगळ्यात जास्ती परिणाम होतो म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर जीएसटी आलेला आहे. त्याच्यामुळे काय झालंय, रॉ मटेरियलची कॉस्ट जी आहे ती कमी झालेली आहे. रॉ मटेरियलची कॉस्ट कमी झाली म्हणजे तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय झालं, 3 स्लॅब केले गेलेले आहेत, 5%, 18% आणि 28%. आधी कसं होते, 17 वेगवेगळे डिपार्टमेंट होते आणि त्या डिपार्टमेंटमध्ये ते टॅक्स आपल्याला लागत होते आणि मग प्रत्येक स्टेट वाईज तो टॅक्स चेंज होत होता. आता तसं नाही राहिलंय. आता ऑल ओव्हर इंडियामध्ये तो टॅक्स ऍप्लिकेबल राहणार आहे. म्हणजे समजा तो प्रोडक्ट महाराष्ट्रात आला असता किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये गेला असता तर त्याची कॉस्ट वेगवेगळी झाली असती. आता तसं नाही राहिलं. त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली आहे, तुमचं प्रोडक्शन वाढलेलं आहे, रॉ मटेरियल कॉस्ट कमी झाली आहे. मग ह्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टची डिमांड पण वाढलेली आहे. मग डिमांड वाढली तर डेफिनेटली कंपनीला प्रॉफिट होणार आहे. कंपनीला प्रॉफिट होणार आहे म्हणून मग तो जसा जीएसटी मार्केटमध्ये आला आहे त्यामुळे लोकांना एक कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि त्याच्यानंतर पॉलिटिक्स आपल्या भारताची जी आहे, आता देशाची जी आर्थिक स्थिती पण त्याच्यामुळे खूप मजबूत झाली आहे. जीडीपी ग्रोथ चांगली राहण्याचा अनुमान आपण आता प्रेडिक्ट करत चाललोय. म्हणजे स्टेबिलिटी जी हवी होती आपल्या देशाला ती आता झालेली आहे. त्याच्यामुळे काय झालंय, लोकांचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय प्रत्येक प्रोडक्टबद्दल. एक कॉन्फिडन्स लेवल वाढल्यामुळे त्या प्रोडक्टची डिमांड वाढली आणि शेअर मार्केट म्हणजे डिमांड आणि सप्लाय. तर डिमांड वाढली तर डेफिनेटली सप्लाय वाढेल. म्युच्युअल फंड वाले झाले, एफआयज वाले झाले आणि आपला जो शेअर बाजार आहे ना हा ऑल ओव्हर एशियन मार्केटमध्ये अट्रॅक्टिव्ह झालेला आहे. आता या क्षणाला आपल्या बाजारामध्ये लोकांना इन्व्हेस्ट करायला डेफिनेटली रिटर्न्स चांगले मिळतात म्हणून आवडायला लागलेला आहे. बरोबर मॅडम. आणखीन एक या शेअर मार्केटवर परिणाम करतो तो आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातली तेजी देखील अनेक वेळा भारतीय शेअर बाजारावर परिणाम करतात. हे कसं होत? बघा, एफआयआयज फॉरेन इंडस्ट्रियल इन्व्हेस्टर
मी आत्ताच तुम्हाला म्हणलं की आपल्याकडे एशियन मार्केटमध्ये आपलं मार्केट जे आहे ते अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे. त्यामुळे काय झालं, एखादी गोष्ट जर झाली कुठेतरी आपल्याकडे एखादं वॉर डिक्लेअर झालं तर सगळ्या मार्केटवर त्याचा परिणाम होतो. तर परिणाम का होतो, कारण वॉर होणार म्हणजे सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब होणार आहेत. मग अशा स्थितीमध्ये आपल्या मार्केटवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो. मग अशा वेळेस आपण काय करायचं, आता जर तुम्ही तसं बघाल तर अमेरिकेचं मार्केटमध्ये डोजोन्स आणि नॅसडॅक हे अमेरिकेचं मार्केट आहे, जसं आपलं सेन्सेक्स आणि निफ्टी. मग नायकी, हँगसेंग, कोस्पी, तायवान, स्ट्रेट टाइम्स हे झाले एशियन मार्केट. मग कॅग, डॅक, फिस्टी हे झाले युरोपियन मार्केट. आपले इंडियन लोकांची जी मेंटॅलिटी आहे ना ती रिस्क घेण्याची कमी आहे. पण बाहेरच्या लोकांमध्ये काय आहे, जर तुम्ही जापानचा इंटरेस्ट रेट बघाल तर तो पॉइंट मायनसमध्ये आहे. त्यांना बँकेत पैसे ठेवले तर स्वतःहून पैसे द्यायला लागतात. आपल्याकडे तसं नाहीये, म्हणून आपण शक्यतो अवॉइड करतो की दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायचं. ह्या लोकांना काय होतं की तिकडे मायनसमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा आपल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर डेफिनेटली त्यांना पैसे ह्या ठिकाणी जास्ती मिळतात. म्हणजे इंटरेस्ट कॉस्टपेक्षा त्यांना रिटर्न्स आपले शेअर्स जास्ती चांगले देतात. बरोबर आहे. आणखी एक दुसरी गोष्ट की शेअर बाजारामध्ये आयपीओ येतो. बरोबर आहे. आणि एखादी कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात प्रवेश करत असेल तर ती गुंतवणूकदाराकडून पैसा जमा करण्यासाठी किंवा भाग भांडवल वाढवण्यासाठी आयपीओ बाजारात आणते. तर अशा आयपीओमध्ये गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदारांना किती सोयीस्कर राहील किंवा त्यांच्या फायद्याचं राहतं का? या ठिकाणी आयपीओ म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर. एखादी कंपनी आहे, आता समजून चला डीमार्टचा आयपीओ रिसेंटली आलेला, हडकोचा आला, सीडीएसएल आला. सगळे आयपीओ जे येतात त्या मार्केटमध्ये ते आतापर्यंत बीएसई एनएससी मध्ये नव्हते. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ते अजून लिस्टेड नव्हते. म्हणजे टोटल ज्या 7,000-8,000 कंपनी आहेत त्याच्यामध्ये हा शेअर लिस्टेड नव्हता. आता जर रिलायन्स पॉवरचं सगळ्यांनीच नाव ऐकलेलं आहे. आयपीओ घेताना फक्त एकच गोष्ट की आयपीओ भरा. आयपीओ घेणं काही वाईट नाहीये, कारण इनिशियल स्टेजला म्हणजे मूळ किमतीला तो शेअर्स तुम्हाला मिळतो. फक्त आयपीओ घेताना मी प्रत्येक वेळेस सगळ्यांना हेच सांगत असते की आयपीओचा एक मोठा फॉर्म येतो. त्या फॉर्मच्या पाठीमागे सगळ्या डिटेल्स लिहिलेल्या असतात. कंपनीचे बँकर्स कोण आहेत, कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, कंपनीचं प्रोडक्ट कधी सुरू होणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. पण मोस्ट ऑफ टाइम आपण काय करतो की बस मी ऐकलंय डीमार्टचा आयपीओ चांगला आहे म्हणून मी घेतो. अरे पण डीमार्टचा आयपीओ चांगला काय, त्याच्यामध्ये असं चांगलं काय की आज त्याचा भाव जो 299चं त्याचं लिस्टिंग, आज त्याचा भाव 800 रुपये झालेला आहे. तो कशामुळे, कारण जर तुम्ही तिथे सिंपल लाईन एक लिहिलेली होती की डीमार्ट असं प्रोडक्ट आहे की जो आपला मॉल ओपन करतो ना तेव्हा तो प्रत्येक मॉलची जागा स्वतः आधी विकत घेतो. समजा बाय मिस्टेक तुमचा मॉल बंद पडला तर तुमची प्रॉपर्टीची कॉस्ट वाढते, म्हणजे त्या ठिकाणी त्या कंपनीला लॉस होणारच नाहीये. आता भरपूर ऑप्शन्स आहेत. BSEindia.com आहे, NSEindia.com आहे. या साईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळालेली असते. आणि आताच मी म्हणलं की आपण लोक खूप लकी आहोत की आधी काय होतं, वॉरन बफे वगैरे जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायचे प्रत्येक प्रोडक्टमध्ये तेव्हा त्यांना प्रत्येक प्रोडक्टची माहिती काढणं थोडंसं डिफिकल्ट होतं. ते कॅल्क्युलेशन्स करायचे पेपरवर, तेव्हा ती करोडोची कॅल्क्युलेशन्स असतील ऑन पेपर. आता आपल्याला इझी झालंय. आपण आपल्या हातात मोबाईल असतो, आपल्या हातात इंटरनेट असतं, आपण कुठेही बसून कंपनीची सगळी माहिती काढू शकतो, पास्ट काढू शकतो, हिस्ट्री काढू शकतो. बरोबर. शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची एक मानसिकता नेहमी दिसून येते की ज्यावेळेस बाजार डाऊन होतो त्यावेळेस ते सगळे शेअर बाजारातले सगळे आपले पैसे काढून घेतात, परंतु ज्यावेळेस बाजार हाय जातो त्यावेळेस नेमकी शेअर बाजारात गुंतवणूक करतात. तर अशी मानसिकता गुंतवणूकदारांची का असते? बघा, बाजार जेव्हा तेजीत येतो तेव्हा लोक बाजाराकडे अट्रॅक्ट होतात. जेव्हा खाली असतो ती योग्य वेळ असते. म्हणजे सर्वात महत्वाची जी असते ती बाजारात असते ती संधी शोधणं. म्हणजे संधी फार बाजारात महत्वाची आहे. राजकीय घडामोडींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कुठला शेअर खाली का आला आहे याचा विचार करणं फार महत्वाचं, की त्यांची प्रोडक्शन कुठे कमी झालंय का, कुठे एखादी फॅक्टरी त्यांची बंद पडलेली आहे का, कुठलं प्रोडक्शन त्यांचं थांबलंय का, किंवा त्यांच्यावर बँक लोन जास्ती आहे का म्हणून ती कंपनी खाली आली का, किंवा ओव्हरऑल मार्केट जर आता ब्रेक्झिटचं झालं, नंतर आपलं जेव्हा नोटाबंदी झालेलं होतं त्या पिरियडमध्ये मार्केट खाली आलं होतं, तर त्याच्या मागे काही कारण असेल. पण त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी पुन्हा मार्केट वर येणार असेल अशी जेव्हा तुम्हाला माहिती असते तेव्हा तुम्ही बॉटमला बाईंग करायला हरकत नसते. आणि वर गेल्यावर मात्र प्रॉफिट बुकिंग करणं खूप आवश्यक आहे. आपल्याकडे उलटं होतं. आपण जसं तुम्ही म्हणलात की शेअरमध्ये आपण तेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर आहे. धन्यवाद मॅडम. श्रोतो, शेअर ब्रोकर शीतल बाकरे यांनी आपल्याला शेअर बाजारातील गुंतवणूक आणि जोखमीची महत्वपूर्ण माहिती दिली. त्याशिवाय त्यांनी आपल्याला शेअर बाजारात नेमकी गुंतवणुकीची वेळ आणि प्रॉफिट कसा मिळवायचा हेही सांगितलं. त्यांनी दिलेली ही माहिती निश्चितच तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करताना उपयोगी होईल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर.
प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण शेअर बाजारातली तेजी आणि गुंतवणुकीविषयी शेअर ब्रोकर आणि प्रशिक्षक श्रीमती शीतल बाखरे यांची रमेश जायभाई यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते रमेश जायभाये. निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर.